नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिन मध्ये आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे। सुरुवात एका मोठ्या बातमीने आपण करूया। मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची मुदत संपलेली आहे। परिवहन विभागाच्या वतीने आता उद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू होणार आहे। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची आज सांगता होते। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अभियानाची सांगता होणार आहे। मराठी भाषा अभियानाचा सांगता समारंभ आज सायंकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार आहे। या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहे। अभियानाची सांगता झाल्यानंतर मराठी भाषेचं आवश्यक व्यावहारिक ज्ञान नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या विरोधामध्ये आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे। तरी परिवहन विभागाच्या वतीने आता उद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची आज सांगता होणार आहे। त्यानंतर प्रशासनाच्या वतीने लगेचच नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे। मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची मुदत आता संपलेली आहे। त्यांच्यावर आता कारवाई सुद्धा केली जाईल। उद्यापासून कारवाईला सुरुवात होणार आहे। तर उद्यापासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे। तर परिवहन विभागाच्या वतीने उद्यापासून ही कारवाई आता सुरू केली जाते। मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाची आज सांगता होणार आहे आणि आज या अभियानाची सांगता झाल्यानंतर उद्यापासून लगेचच कारवाईला सुरुवात होणार आहे। तर मराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची मुदत आता संपलेली आहे। भाग्यश्री प्रधान आचार्य आमच्या प्रतिनिधी जोडल्या जात आहेत। त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी भाग्यश्री, मराठी रिक्षा चालकांना जी मुदत देण्यात आलेली होती ती आता संपलेली आहे आणि उद्यापासून कडक कारवाई देखील सुरू होते। नक्कीच शुभम, आपण बघतोय की गेले अनेक दिवस मराठी अमराठी रिक्षा चालकांचा मुद्दा जो आहे तो प्रकाशझोतात आलेला होता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील यावर आवाज उठवला। त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यावर कठोर पावले उचलत तुम्हाला मराठी कमीत कमी येणं तरी आवश्यक आहे अशा पद्धतीचा एक कायदा काढला। त्यानंतर एक मुदत देण्यात आली, तोपर्यंत त्यांनी सांगितलं की आम्हाला मुदत वाढवून द्या। त्याच्यानंतर परिवहन मंत्र्यांनी मुदत जी आहे ती वाढवून दिली आणि आता 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदत जी होती ती संपलेली आहे। आज आपण बघतोय तर आज त्यांचा सांगता समारोप जो आहे तो गडकरी रंगायतन इथे ठाण्याला पार पडणार आहे। मात्र हा सांगता समारंभ पार पडताना अर्थात या कार्यक्रमाला मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असणार आहेत। मात्र हा कार्यक्रम पार पडल्यानंतर आज संध्याकाळपासून जवळपास तपासणी जी आहे मराठी येतं की नाही या संदर्भातल्या तपासणीला सुरुवात होईल असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र आपण जर बघतोय तर ह्या सगळ्यांना ताडदेव आरटीओ असेल किंवा राज्यातील विविध जे आरटीओ आहेत तिथे एक शिक्षण व्यवस्था उभी केलेली होती। तुम्हाला जुजबी मराठी शिकवण्यासाठी एक व्यवस्था त्यांनी उभी केली होती। त्यातमध्ये तुम्हाला कुठे जायचंय, मीटर चालू केला की नाही अशा पद्धतीचे जे काही जुजबी प्रश्न होते ते त्यांना शिकवण्यात आले। परीक्षा देखील त्यांची घेतली गेली। जेवढ्या लोकांच्या परीक्षा घेतल्या गेल्या तेवढे जर पास झाले नसतील तर त्यांना परत वेळ दिला गेला। अशा पद्धतीची सगळी प्रोसेस जी आहे, जी प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात आली आणि आता मात्र आजपासून त्यांची जी मुदत आहे ती ही सगळी संपलेली आहे। यानंतर जर मराठी आलं नाही तर 1 महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येईल, तोपर्यंत परवाना राखून ठेवला जाईल आणि त्यानंतर देखील 1 महिन्यांनी जर शिकले नाही तर त्यांचा परवाना जे आहे ते रद्द करण्यात येणार असल्याची कडक कारवाई जी आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतलेली पाहायला मिळते। भाग्यश्री, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तपासणी केली जाईल त्यावेळेस जर एखादा मराठी रिक्षा चालक मराठी बोलताना आढळला नाही तर कोणत्या निकषांच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि किती मुदतीमध्ये ती कारवाई केली जाईल? मी म्हटलं तसं की साधारणतः 1 महिन्याचा मुदत वेळ दिली जाईल, तोपर्यंत त्यांचा परवाना राखीव ठेवण्यात येईल आणि त्यानंतरही 1 महिन्यात जर त्यांनी शिकले नाहीत तर त्यांचा परवाना कायम रद्द करण्यात येईल। अशा पद्धतीची कडक कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे। आजपासून ही तपासणी जी आहे ती सुरू होणार आहे। अजूनही अनेक आरटीओ मध्ये हे सगळं मराठी भाषा शिकण्याचं जे प्रशिक्षण आहे ते सुरू आहे। यामध्ये कोकण मराठी साहित्य परिषदेचे काही शिक्षक आहेत, मुंबई साहित्य परिषद काही शिक्षक आहेत, असे विविध शिक्षक जे आहेत ते यामध्ये सहभागी झाले। त्यांनी देखील इनिशिएटिव्हली मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केलेत आणि अनेक रिक्षा चालकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला।
झालेला आहे. शेवटचे 8 ते 15 दिवस जर आपण बघितलं तर RTO मध्ये मराठी शिकण्यासाठी रिक्षा चालकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली. त्यामुळे आता किती रिक्षा चालकांना खरंच मराठी येतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभ भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद.